मराठा आरक्षणाच्या प्रवासातला आजचा शेवटचा टप्पा एक प्रकारे पार पडला। आरक्षण मिळण्याकरता मराठा समाज पात्र असल्याचं कृती अहवालात मान्य करत मुख्यमंत्र्यांनी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही ठिकाणी नोकरी आणि शिक्षणात मराठ्यांसाठी 16% आरक्षण जाहीर केलं। छत्रपतींच्या पुतळ्याला मुख्यमंत्र्यांनी वंदन केलं आणि भगवे फेटे घातलेल्या सेना भाजपच्या आमदारांनी एकच जल्लोष केला। विरोधकांनी हे विधेयक एकमतानं मंजूर केलं। अशा प्रकारे मराठा समाजाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपणाची दखल घेत आरक्षण विधेयक अखेर मंजूर झालं। ते मंजूर होत असतानाच काही प्रश्न देखील उभे राहिले। त्याची या जल्लोषात चर्चा व्हायला हवी। आरक्षणाच्या विधेयकाचा पुढचा कायदेशीर प्रवास कसा असेल? या विधेयकाला जर आव्हान देण्यात आलं तर पुढची लढाई कशी असेल? या विधेयकाची ताबडतोब अंमलबजावणी होईल का? या आरक्षणावर मराठा संघटना समाधानी आहेत का? ओबीसी समाज आणि नेत्यांची काय प्रतिक्रिया आहे? अंतिम लढाई सुप्रीम कोर्टात असेल तर त्याची काय तयारी आवश्यक आहे? अपवादात्मक परिस्थिती आणि असाधारण स्थिती असं वर्णन मराठा समाजाच्या सध्याच्या अवस्थेबद्दल करण्यात आलेलं आहे। ही बाब पुढच्या कायदेशीर लढाईसाठी कितपत आणि कशी उपयोगी पडणार हा खरा सवाल आहे। हे आरक्षण 50%च्या पुढे जात असेल तर काय पर्याय आहेत? तमिळनाडूच्या मार्गाने मराठा आरक्षण जाऊ शकतं हे म्हटलं जातंय, याचा प्रवास आता कसा आहे? त्यात काय कायदेशीर अडचणी येणार आहेत? केंद्रातील नोकऱ्यांसाठी हे आरक्षण लागू असेल का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास बेधडक कार्यक्रमात आरक्षणाची कायदेशीर लढाई। आरक्षणाची कायदेशीर लढाई सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट। लोकसेवा मधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक 2018 एकमताने संमत झाले। हा जल्लोष आहे मराठा आरक्षणाचा, क्रांती मोर्चा आंदोलकांच्या विजयाचा आणि अर्थातच भाजपच्या कार्यकर्त्यांचा। कारण मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्याप्रमाणे मराठा समाजाला 16% आरक्षण मिळवून दिलंय, तेही विधिमंडळात कायदा करून। दोन्ही सभागृहात एकमतानं हे विधेयक मंजूर झालंय। या कायद्यानुसार मराठा समाजाला शिक्षण क्षेत्रात आणि राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये 16% आरक्षण मिळणार आहे। सन 2018 चे विधानसभा विधेयक क्रमांक 78 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास एसईबीसी वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांकरता जागाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवेमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक 2018 संमत करावे, अशा प्रकारचा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो। विधेयक मंजूर झाल्यानंतर भाजपनं पेढे वाटून जल्लोष केला, पण विरोधकांनी या जल्लोषावर टीका केली आहे। आरक्षणासाठी 40 जणांनी आपलं जीवन संपवलं असताना सत्ताधारी जल्लोष नेमका कशाचा करतायत असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला। आरक्षण जाहीर झाल्यानंतर बरेच वर्षाची एक मागणी पूर्ण झालेली आहे, पण ही मागणी पूर्ण होत असताना अजूनही काहींच्यावर धरपकड चालू आहे। काही मुलींच्यावर केसेस घातलेले आहेत, त्याची संख्या काही हजार आहे। त्या केसेस काढून घ्या। काही मुलांनी स्वतःचं जीवन संपवलं, आज त्यांची कुटुंब उघड्यावर पडलेली आहेत, त्यांनाही मदत झाली पाहिजे। आरक्षणाचा कायदा विधिमंडळात मंजूर झाल्यानं मराठा क्रांती मोर्चाच्या 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश आलंय। पण आता हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणंही तितकंच महत्वाचं आहे। सागर कुलकर्णी आणि प्रफुल्ल साळुंकेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आरक्षणाची कायदेशीर लढाई या विषयावरचा हा छोटासा रिपोर्ट पण पाहिला आणि त्याचीच चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मराठा ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील। रमेश केरे पाटील, आपलं स्वागत। आपल्या बरोबर आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधु चव्हाण आणि काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे। त्या दोघांचंही स्वागत। आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट दिलीप तौर हे देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, त्यांचंही स्वागत। आणि काही क्षणात घटनातज्ञ डॉक्टर उल्हास बापट हे देखील या कार्यक्रमात सहभागी होतील। सुरुवात रमेश केरे पाटील आपल्यापासून। आज जे 16% आरक्षण आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला मान्य आहे का? यावर आपण समाधानी आहात का? काय सांगाल? आज सर्वप्रथम या महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांचं
व तसेच जे आमचे 50 बांधव व तसेच जी आमची श्रद्धाताई कोपर्डीची, जिच्यामुळं या महाराष्ट्रातला तमाम मराठा एक झाला, तसेच सर्वसाधारण मराठे एक झाले, डॉक्टर, इंजिनियर, वकील, तसेच गेल्या 25-30 वर्षापासून या महाराष्ट्रातील ज्या मराठा संघटना आहेत, खरं पाहायला गेलं तर संघटनेच्या माध्यमातून गेल्या कित्येक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीत आंदोलनं चालू होते. आज मी आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की आज या सरकारने जे आम्हाला दिलेलं आहे हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे. कुठपर्यंत? महाराष्ट्रापुरतं. हे असं का बरं करताय आमच्यासोबत? आज महाराष्ट्रापुरतंच आम्ही हे राहायचं का? तुमचं आंदोलन महाराष्ट्रापुरतं होतं का महाराष्ट्राच्या बाहेरही होतं? महाराष्ट्राचं पुरतं नाही, महाराष्ट्राच्या वरती पण पोस्ट आहे ना, आमचे अधिकारी वगैरे बनू शकता ना, दुसरीकडे जाऊ शकता ना. म्हणजे आता तुमची लढाई आहे ती महाराष्ट्राच्या पलीकडची आहे, म्हणजे आहे हे आपल्याला मान्य नाही आहे. नाही, एक प्रकारे आज विरोधी पक्षांचं मी स्वागत करतो, मुख्यमंत्र्यांचं पण स्वागत करतो आणि 288 आमदारांचं पण स्वागत करतो. गेल्या 25-30 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये जो मराठा आरक्षणाचा प्रश्न म्हणजे होता, उद्यापासून आपण मराठा आमदारांना फिरू देणार नाही अशी जी घोषणा केली होती ती आता मागे घेत आहे. नाही मागे घेतोय म्हणजे एक प्रकारे अजून आमच्या मागण्या बाकी आहे. अजून काय मागण्या मान्य आहेत? अजून आमचे 50 बांधव गेलेले आहे, त्यांच्या कुटुंबाला अजून आर्थिक मदत झालेली नाहीये. जवळपास 12,700 लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहे. आपण मधु चव्हाण विचारा. मधु चव्हाण, या संदर्भात शासन काय करतंय? गुन्हे मागे घेणार का? आणि त्याहीपेक्षा सुद्धा ज्या बांधवांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांकडे आपण दुर्लक्ष करताय का? मला असं वाटतं की दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत. ज्यांनी आत्महत्या केली तर दुर्दैवीच आहे, गंभीर गोष्ट आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत तेही ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्या दृष्टीने तो महत्त्वाचा प्रश्न आहे आणि शासन नक्की याच्यावर विचार करेल. असे अनेक आंदोलनं झालेली आहेत. जसं संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर 105 हुतात्मे गेल्यानंतर सुद्धा 1960 नंतर महाराष्ट्र स्वतंत्र झालं, त्या काळात जी दगडफेकीचे आरोप असलेले, भाग घेतलेले, 144 कलम मोडलेले, हे सगळे 2-4 वर्षात सगळे खटले त्या काळात मागे घेतलेले माझ्या वाचनात आलेले आहे. नंबर 1. नंबर 2, आज या ठिकाणी मराठा समाजाच्या सर्व संघटनांनी जे महाराष्ट्रात त्या काळामध्ये आपल्या मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करून जो एक आदर्श आंदोलनाचा घालून दिला होता त्यांचं मी कौतुकाने अभिनंदन करतो. कुठल्या 11 स्थळी पण आता आंदोलन होता. आज त्यांच्या ज्या दोन मागण्या, ह्या दोन मागण्या शासन नक्की विचार करेल, त्याच्यात अजिबात दुमत नाही आहे. अट्रॉसिटी कायद्यात पण बदल पाहिजे, ही पण मागणी आमची. आपण जाऊया राजू अट्रॉसिटी अकबारे कायद्याच्या यांच्याकडे. चर्चा राजू नाही, अकबारे, नको ते चर्चा नको एक करूया. मतानी विरोधी पक्षांनी याला समर्थन दिलं, एकीचं दर्शन घडलं, परंतु जे तुम्हाला गेल्या 30-40 वर्षात जमलं नाही ते आज युती सरकारने करून दाखवलं. नाही, असं म्हणणं चुकीचं ठरेल की ते आम्हाला जमलं नाही. आम्ही ऑलरेडी 16% आरक्षण दिलं होतं. कोर्टाचा निर्णय आला आणि काही त्रुटी त्याच्यामध्ये असल्यामुळे ते होऊ शकलं नाही. हे होईल असं वाटतंय. आता याच्यासाठी पण पुढची लढाई बाकी आहे. म्हणजे आज जो जल्लोष वगैरे केला जातोय तो लोकांना एक प्रकारे आपण भूलथापा देतोय अशातला भाग आहे. कारण जर तुम्ही कायदेशीर या गोष्टीकडे बघितलं, कायदेशीर अजून लढाई पूर्णपणे बाकी आहे. त्याची बाकी चर्चा करण्यासाठी मी 2 घटनातज्ञांना आमंत्रित केले, दिलीप तौर आणि डॉक्टर उल्हास बापट. उल्हास बापट, आता यापुढे विधेयक तर पारित झालं, आता पुढचा प्रवास कसा असेल? राज्यपालांची सही आता एक औपचारिकता आहे, ती औपचारिकता पूर्ण होईल, त्यानंतर काय होईल? कारण अशा प्रकारच्या विधेयकाला आव्हान दिलं जाईल हे तर उघडच आहे. आव्हान दिलं गेलं तर पुढे काय होणार? नाही, आता हा प्रश्न खूपच सध्या ज्वालाग्रही आहे आणि भावनिक आणि राजकीय दृष्टिकोनातून त्याचं ॲनालिसिस केलं जात आहे. घटनात्मक दृष्टिकोनातून फार थोडे लोक याच्यावर बोलत आहेत. आता आज जे झालं म्हणजे विधानसभेमध्ये पारित झालं, विधान परिषदेत पारित झालं, राज्यपालांची सही त्याला मिळेल कारण ते भाजपचंच आहेत, त्यात काही प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही. आता हा सगळा लेजिस्लेटिव्ह प्रोसेस आहे. लेजिस्लेटिव्ह प्रोसेस आणि कॉन्स्टिट्यूशनल प्रोसेस याच्यामधला फरक जाणून घेणं आवश्यक आहे. आता आरक्षण द्यावं याबद्दल दुमत नाहीच आहे. मराठा समाज जर का मागास असेल आणि तसं आयोगाने सांगितलं असेल तर त्यांना आरक्षण देणं आवश्यक आहे. परंतु घटनेच्या दृष्टीने कलम 14 मध्ये जो समानतेचा अधिकार दिलेला आहे त्याला जेव्हा आपण आरक्षण देतो त्यावेळी त्याला प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणतात आणि तो अपवाद आहे. आणि
आंबेडकरांनी अत्यंत स्वच्छ शब्दात घटना समितीमध्ये म्हटलेलं आहे 30 नोव्हेंबर 1948 रोजी की अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि त्यामुळे आरक्षण हे 50%हून जास्त देता येणार नाही. हाच बरोबर मुद्दा इंद्रस्वामी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने घेतला आहे की 50%हून जास्त आरक्षण देता येणार नाही. तेव्हा आत्ता भारतातली भूमिका काय आहे की 50%हून जास्त आरक्षण देता येणार नाही. इथे मला जे दिसतं आहे केलेलं ते 52% आहेच, 16% वाढवलं, अधिक 5% मुस्लिम वाढवलं तर 73% झालं. आता हे कोर्टामध्ये टिकायची शक्यता फार कमी आहे. कोणी ना कोणीतरी याला निश्चितच आव्हान देणार आणि 2 दिवसात याला स्टे मिळू शकतो. त्यामुळे एक नेहमी मला कायम विचारतात म्हणून इथे सांगतो की मग तमिळनाडूमध्ये 69% कसं आहे. तर तामिळनाडूमध्ये जे 69% आहे तो कायदा 9व्या शेड्यूलमध्ये टाकलेला आहे आणि 9व्या शेड्यूलमध्ये कुठलाही कायदा टाकला तर त्याला आव्हान देता येत नाही की तो मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण करतो, म्हणजे समानतेच्या अधिकारावर. परंतु 9व्या शेड्यूलमध्ये कायदा टाकायचा असेल तर त्याला घटना दुरुस्ती करावी लागते, कारण 9वं शेड्यूल हा घटनेचा भाग आहे. 94 साली ती घटना दुरुस्ती करून तमिळनाडूला ते आरक्षण मिळालं आहे. तेव्हा घटना दुरुस्ती करायची असेल तर 2/3 मेजॉरिटी राज्यसभा लोकसभेत लागेल. तो मोठा प्रोसेस आहे, त्याला 2 वर्ष लागतील कदाचित. आणि पुढचं सांगतो आणखी की समजा घटना दुरुस्ती झाली तर ती घटना दुरुस्ती सुद्धा घटनाबाह्य आहे का हे सुप्रीम कोर्ट तपासून बघणार आहे. कारण केशवानंद भारती खटल्यानंतर बेसिक स्ट्रक्चर बदलता येत नाही आणि समानतेचा अधिकार जो आहे तो अनेक खटल्यांमध्ये बेसिक स्ट्रक्चर म्हणून धरलेला आहे. त्यामुळे पुन्हा ही घटना दुरुस्ती आतापर्यंत 3 वेळा सुप्रीम कोर्टाने घटना दुरुस्ती घटनाबाह्य ठरवलेली आहे. इंदिरा गांधींच्या काळात एकदा, राजीव गांधींच्या काळात एकदा आणि आत्ता सुप्रीम कोर्टाच्या जजेसची जी 99वी घटना दुरुस्ती झाली ती पण घटनाबाह्य ठरवलेली आहे. त्यामुळे खूप अडचणी कायदेशीर याच्यात आहेत. जल्लोष करायला हरकत काही नाही, परंतु फक्त महाराष्ट्राच्या विधानसभेत पास झालं हे विधेयक म्हणजे मराठ्यांना सगळं मिळेल हा थोडासा दिशाभूल करतोय आपण असं मला वाटतं. आणि इथे मला असं वाटतं की राजकीय नेते हे थोडे अपरिपक्वतेने वागतायत. त्यांनी लोकांना समजावून सांगायला पाहिजे की राज्यघटना काय आहे. त्या राज्यघटनेला बाजूला टाकायचं आणि मतांचं राजकारण, भावनिक राजकारण हे करत राहायचं. कुठेतरी 70 वर्षानंतर आपण आता बाहेर पडूया ना. आता दिलीप तौर, अतिशय नेमक्या आणि मोजक्या शब्दात उल्हास बापट यांनी याचा पुढचा कायदेशीर प्रवास सांगितला. म्हणजे एक तर स्पष्ट झालं की आता जी सगळी लढाई आहे ती सर्वोच्च न्यायालयात सुरू होणार आहे. आपण सर्वोच्च न्यायालयात एक नामवंत वकिलात, सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकावं याच्याकरता काय काय सिद्धता करावी लागेल. शेड्यूल 9चा मार्ग कठीण वाटतोय, म्हणजेच एक प्रकारे तमिळनाडूचा जो मार्ग आहे तो आपल्याला आता कठीण वाटतोय. आपण काय पर्याय आता आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत का, कसा प्रवास होईल सुप्रीम कोर्टात? आपण वारंवार डिस्कशन या विषयावर इथून पाठीमागे केलेलं आहे आणि त्यावेळेस मी एक म्हटलं होतं आपल्या पाठीमागच्या डिबेटमध्ये, जर हे आरक्षण टिकवायचं असेल तर 50%च्या आतच तुम्हाला त्याची कॅप ठेवावी लागणार आहे आणि द्यावं लागणार आहे. परंतु काही गोष्टीमुळे किंवा जर सरकारला हे करता येत नसेल किंवा 50%च्या आत ही कॅप त्यांना ठेवता येत नसेल आणि ती 50%ची कॅप जर वाढत असेल तर मात्र सरकारने याला 9व्या शेड्यूलमध्ये टाकलं पाहिजे. आता जेव्हा आज तुम्ही डिबेट, आज इनफॅक्ट डिबेट झालीच नाही, जेव्हा हे पटलावर ठेवण्यात आलं तेव्हा विरोधी पक्षांनी कुठलीही डिबेट न करता याला पास केलं. इनफॅक्ट हेल्दी डेमोक्रेसीमध्ये डिबेट इज हार्ट ॲक्च्युली. आणि इथे काहीतरी प्रश्न असे उपस्थित करणं गरजेचं होतं की सरकारला ते विचारू शकत होते की तुम्ही हे आरक्षण कसं टिकवाल हे लोकांना सांगा, हे आम्हाला कळू द्या. कारण कसं असतं की डेमोक्रेसीमध्ये फक्त जे सरकार पॉवरमध्ये आहे तेच कायदा बनवत ते कायदा एकटं बनवत नसतं, तर त्यासाठी अपोजिशन पार्टीची तेवढीच मदत त्यासाठी लागत असते आणि त्यांचं पार्टिसिपेशन तेवढंच महत्त्वाचं असतं. परंतु जेव्हा आज हे पटलावर ठेवण्यात आलं त्यावेळेस कुठलीही डिबेट न करता शेड्यूल 9वर ठेवायचं की नाही ठेवायचं असा हा प्रश्न, कदाचित हा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी होती विरोधकाकडे की त्यांनी तो सरकारला विचारता आला असता की तुम्ही याला शेड्यूल 9मध्ये ठेवणार आहात का, 50%च्या वर तुम्ही याला कसं टिकवणार आहात. हे 2 जरी त्यांनी प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारले असते तर कदाचित तिथेच आपल्याला याचं उत्तर मिळालं असतं की ते कशा पद्धतीने पुढे जाणार आहेत. असो, परंतु हा कायदा आता पास झालेला आहे आणि आता थोड्या वेळात किंवा उद्या हा बाहेर लोकांपर्यंत पोहोचेल सुद्धा राज्यपालांची सही झाल्यानंतर. तुम्ही जो प्रश्न केला की हा टिकेल की नाही,
एकतर ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये लढाई येणार नाही, कारण हा राज्याचा कायदा असल्यामुळे हा कायदा हायकोर्टमध्ये चॅलेंज होऊ शकतो आणि तिथे जेव्हा चॅलेंज होईल तेव्हा सरकारसमोर खूप मोठं एक प्रश्न उभा ठाकलेला असेल की 50%ची जी कॅप त्यांनी ओलांडलेली आहे ती त्याला जस्टिफाय ते कसं करतील हा खूप मोठा प्रश्न असेल. कदाचित तुम्ही जर आज जे काही त्यांनी ॲक्शन टेकन रिपोर्ट जो त्यांनी आज म्हणजे हाऊसमध्ये मांडला, तो ॲक्शन टेकन रिपोर्ट जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये त्यांनी रेकमेंडेशन नंबर 3 जर तुम्ही बघितले, खूप इंटरेस्टिंग आहेत. रेकमेंडेशन 3 मध्ये ते असं म्हणतायत की मी तुम्हाला वाचून दाखवतो. नागरिकांच्या मराठा वर्गास नागरिकांचा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणून घोषित केल्यावर निर्माण झालेली असामान्य परिस्थिती व असाधारण स्थिती आणि त्यांच्या आरक्षणाच्या लाभाचे परिणाम स्वरूप हक्क विचारात घेता शासनास राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीचे निवारण करण्यासाठी घटनात्मक तरतुदीमध्ये उचित निर्णय घेता येतील. तुम्ही जरा प्लीज ह्या घटनात्मक ह्या पर्टिक्युलर शब्दावर जरा तुम्ही लक्ष द्या. हे त्यांनी का टाकलंय? मला असं वाटतं की त्यांनी ही अजून वाट बंद केलेली नाहीये नव्या शेड्यूलची आणि ते अजूनही त्याचा ते मार्ग अंगीकारू शकतात असं माझं पर्सनल मत आहे, असं मला त्याहून दिसतंय. जो डायरेक्शन नंबर 3 आहे तो. दुसरं त्यांना कोर्टामध्ये एक असं त्यांना प्रूव्ह करावं लागेल की एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन का आली आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन का डिमांड करते की 50%च्या वर सुद्धा आरक्षण देता येतं. मी तुम्हाला इंदिरा स्वानीच्या केसकडे जर घेऊन गेलो तर पॅरेग्राफ नंबर 94 मध्ये इंदिरा स्वानीच्या केसमध्ये असं म्हटलंय की इट इज नॉट अ रूल. 50%चा जो फॉर्म्युला आहे तो काही कुठे लिहिलेला नाही किंवा त्या फॉर्म्युल्यावर इंदिरा स्वानीचे जेव्हा जजमेंट आलं तर तो फॉर्म्युला काही कुठल्या सिद्धांतावर लेड डाऊन केलेला नाहीये आणि त्याला कुठलीही सिद्धांतिक रिझनिंग पण नाहीये. त्यामुळे 50% ही कॅप जी इंदिरा स्वानीमध्ये दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी असंही म्हटलंय की ही कॅप तुम्ही एक्सीड करू शकता, पण तुम्हाला रिझनेबल जस्टिफिकेशन एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशनमध्ये तुम्हाला ते देता आलं पाहिजे, तर तुम्ही ती एक्सीड कॅप करू शकता. मग जेव्हा हे हायकोर्टमध्ये केस जाईल तेव्हा गव्हर्नमेंट समोर हे खूप मोठं एक रिस्पॉन्सिबिलिटी असेल ती कोर्टाला पटवून देण्याची की एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन कशा पद्धतीनं आली आणि त्यामुळं आमच्याकडे ही 50%ची कॅप एक्सीड करण्यापासून पर्यायच उपलब्ध राहिला नाही आणि म्हणून आम्ही हे काही रिझर्वेशन 16% दिलेलं आहे ते जस्टिफायबल आहे. मला वाटतं अशा पद्धतीनं हे पुढे जर गेलं तर काही अडचण येणार नाही. एक आज तर गोष्ट स्पष्ट झाली रमेश केरे पाटील की ओबीसी आणि मराठा यातलं जे डिमार्केशन होतं, यातली जी बायफल ती क्लिअर झाली का मराठा आणि कुणबी हा वाद अजूनही सुरू आहे? आम्ही पहिल्यापासून आमची मागणीच ती आहे का ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्हाला आरक्षण पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्हाला आरक्षण पाहिजे. आमची मागणी सुरुवातीपासून ती आहे. कारण गेल्या कित्येक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये 25 वर्षापासून आम्ही मागणी करतोय. ओबीसी बांधव पण आमचेच बांधव आहे. गेल्या 4-5 दिवसामध्ये आम्ही मुंबईमध्ये राहत असताना बघितलं की ओबीसी बांधवांना आमच्यावरती चढवण्यात या ठिकाणी येत आहे. याचं कारण काय? एकीकडे राजकारण चालू आहे. एक गोष्ट रमेशजी लक्षात येते का की आता ही लढाई राजकीय राहिलेली नाहीये, ही लढाई भावनिक राहिलेली नाहीये, ही लढाई रस्त्यावरची राहिलेली नाहीये. बरोबर. ही लढाई असलीच तर ती कायदेशीर लढाई आहे आणि कायदेशीर लढाईतल्या 2 महत्वाच्या बाबी, एक शेड्यूल 9 आणि त्याहीपेक्षा सुद्धा 50%च्या वर जाण्याच्या असलेल्या मर्यादा, याच्यावर उत्तर समाजातल्या धुरीणांना ज्यांनी आतापर्यंत याचं नेतृत्व रस्त्यावर केलं होतं, भावनात्मक दृष्ट्या केलं होतं, राजकीय दृष्ट्या केलं होतं, त्यांच्यावर देखील जबाबदारी आहे की हे कसं करायचं याचं उत्तर द्यायची. बरोबर. ते उत्तर आपण देऊ शकाल? तसे आमच्याकडे तज्ञ लोक पण आहे. आमच्याकडे विनोद पाटील आहे. आजपर्यंत याचं उत्तर दिलं गेलं नाही? अजिबात नाही दिलं. राजू वाघमारे काय सांगाल, हा तिढा सुटणार कसा? नाही, हा तिढा सुटायला खूप वेळ लागेल. पहिलं मी मगाशीच सांगितलं. परत आत्ताचं जे विधेयक आहे, मला आता ते कायदे तज्ञ आहेत, मला पण थोडं लॉ कळतो की त्या विधेयकामध्ये मराठा हा उल्लेख कुठेच केलेला नाहीये. ते विधेयक असं आहे, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरता जागाच्या आरक्षणाची व राज्याच्या नियंत्रणातील लोकसेवामधील नियुक्त्यांच्या पदांच्या आरक्षणासाठी तसा उल्लेख मला वाटतं कायदेशीररित्या करता येत नाही. उल्हास बापट आपण काय सांगाल? पण नागरिक म्हणाले तर त्याच्यात बाकीचे पण नागरिक आले. नाही येणार. उल्हास बापट त्याच्यामध्ये शब्द पाहिजे मराठा. उल्हास बापट
नाही, मी तो रिपोर्ट वाचला नाही आहे, त्यामुळे मी याच्यावर कॉमेंट आत्ता करणार नाही. त्याच्यामध्ये मराठा असा शब्द नाहीये, जो मराठा असा शब्द असायला पाहिजे होता असं आता वारंवार सांगितलं. दिलीप पवार काय सांगाल, त्यात मराठा असा शब्द नाहीये याबद्दल आक्षेप नोंदवला होतोय. नाही, माझ्याकडे जी कॉपी आहे, जो काही ऍक्शन टेकन रिपोर्ट माझ्याकडे मुंबईहून एक जणांनी ही कॉपी पाठवलेली आहे आणि ती ऍक्शन टेकन रिपोर्टमध्ये जे काही शिफारस आहे त्या शिफारसीमध्ये क्लिअर असं म्हटलेलं आहे, शिफारस नंबर 1, शिफारस नंबर 2 आणि शिफारस नंबर 3. जी शिफारस नंबर 3 जी आहे ती नागरिकांच्या मराठा वर्गास नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग म्हणून घोषित केल्यावर निर्माण झालेली असामान्य परिस्थिती व साधारण स्थिती आणि त्यांच्या आरक्षणाच्या लाभाचे परिणाम स्वरूप हक्क विचारात घेता शासनास राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीचे निवारण करण्यासाठी घटनात्मक तरतुदीसाठी उचित निर्णय घेत आहे. ऍक्शन टेकन रिपोर्ट मध्ये आहे शिफारशीमध्ये, पण जे विधेयक मांडलेलं आहे, जे विधेयक मांडलेलं आहे त्याच्यामध्ये मराठा हा शब्द कुठेही लिहिलेला नाही. मधु चव्हाणजी काय सांगाल? नागरिक ते आहे, माझ्याकडे नाहीये. मधु चव्हाणजी काय सांगाल? वाघमारे साहेब, ते माझ्याकडे नाहीये. पण विधेयकामध्ये मराठा शब्द असायला पाहिजे होता की नाही? तर मला असं वाटतंय की जर ते संपूर्ण विधेयक जेव्हा मांडलं जातं त्यावेळेला त्याचा इंट्रो असतो, तो हा इंट्रो असून दाखवतात. तर ऐकून घ्या ना. आणि उद्दिष्टांमध्ये मराठा शब्द आहे, केवळ त्याच्यामध्ये राज्य न्याय आता ज्याचा इंदिरा आणि साहनी यांचा उल्लेख केला खटल्याचा, त्या खटल्यामध्ये तसं लिहिलेलं आहे. म्हणजे आता घटनातज्ञ दोघेही आहेत, एक माननीय बापटसाहेब आहेत, त्यांच्या ज्ञान वगैरे त्याला आम्ही नमस्कारच करतो. पण 2 गोष्टी मी त्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो नम्रपणे, की आपली घटना ही अति रिजिड आणि त्या नाही आहे ती थोडी लवचिकसुद्धा आहे. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की जनतेच्या कल्याणासाठी वेळोवेळी केंद्र सरकारने राज्य सरकार कायदे करू शकतं. आपण ज्या केशवानंद भारती खटल्याचा उल्लेख केला बापटसाहेब, मला नम्रपणे वाटतं, मी लहान आहे आपल्यासमोर ज्ञानाने, की त्याच्यामध्ये घटनेची चौकट बदलता येणार नाही. केशवानंद नावाची त्यांची प्रॉपर्टी एक्वायर केली होती श्रीमती इंदिरा गांधींच्या काळात वगैरे, त्याच्या डिटेल्समध्ये जात नाही. आणि सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय, तुम्हाला 50% वर आरक्षण देता येतं, पण त्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडे जावं लागेल आणि समाजाचा विशिष्ट घटक हा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या कसा मागास आहे हे सिद्ध करावं लागेल त्यातून. आणि मी तुम्हाला 100% सांगतो विनम्रपणे, बारीक सारीक सगळ्या गोष्टीचा विचार करूनच या ठिकाणी 43 लाख निवेदन आली होती. आपण याची चर्चा करूया की जो शब्द प्रयोग केलेला अपवादात्मक परिस्थिती आणि असाधारण स्थिती याचा नेमका पुढच्या कायदेशीर लढाईसाठी काय उपयोग होणार आहे. कुठे जाऊ नका, पाहता न्यूज 18 लोकमत पाहताय.